काँग्रेसची घालमेल थांबेना आदित्य ठाकरेंच्या नकार घंटेनंतरही वडेट्टीवार आग्रही म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे असल्यास हरकत नाही. आदित्य ठाकरे यांच्या खुलाशानंतर सामंतांचा ठाकरे गटाला चिमटा. आयत्या वेळेस उद्धव ठाकरे भलत्यालाच नेमतील, मंत्री सामंत यांचं वक्तव्य. तातडीनं विरोधी पक्षनेतेपदाची निवड करा, संख्याबळाचा नियम कुठेही नाही, नाना पटोलेंची मागणी. राज्याच्या आर्थिक पातळीवर ओढाताण, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ अजित पवारांची ही कबुली. आचारसंहितेमुळे कालावधी वाढवण्यावर मर्यादा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी. रवींद्र चव्हाण निलेश राणेंची गळाभेट आणि हस्तांदोलनही. चव्हाणांसोबत कोणताही वाद नाही, निलेश राणेंनी केलं स्पष्ट. मनोज जरांगेंचे पुन्हा तेच, मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली. जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. जरांगेंच्या पालुपदामुळे धनंजय मुंडे संतापले. एमपीएससी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली. नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या मतमोजणी दिवशीच होणार होती ब गटाची परीक्षा. नेहरूंची काँग्रेस मुस्लिम लीग पुढे झुकली. वंदे मातरम बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल. वंदे मातरम गांधीजींना राष्ट्रगीत वाटायचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत सरकारचा प्रस्ताव. राहुल गांधी आणि सोनिया गांधी वंदे मातरमच्या कौतुकापासून दूर. मेळघाटातील आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांची पदयात्रा. नागपूर अधिवेशनामध्ये मारणार धडक. मका पिकाला 2400 रुपये हमीभाव देण्याची मागणी. अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणावर चर्चा. बांगलादेशामध्ये कांदा निर्यातीला परवानगी. येवला लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल भाव.